नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. उन्हाळी वाळवणाच्या पदार्थामध्ये आपण वर्षभरासाठी मिश्र डाळींचे सांडगे उन्हाळ्यामध्ये बनवून साठवून ठेवतो. हे सांडगे वर्ष 2 वर्ष कसे साठवायचे आणि कुठल्या डाळी घ्यायच्या, डाळी कशा भिजवायच्या आणि त्याचं प्रमाण कसं घ्यायचं, ह्यामध्ये आपल्याला कोणकोणते मसाले घालायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सांडगे करण्यासाठी मी 1/2 किलो मटकीची डाळ घेतली आहे, 1/2 किलो मुगाची डाळ घेतली आणि 100 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ह्या डाळी मी भिजवून सांडगे तयार करणार आहे. तुम्ही गिरणीमध्ये सुद्धा जाडसर दळून आणू शकता, तेही सांडगे खूप छानच होतात. तर इथे एक मी भांडं घेतलं आहे, त्यामध्ये डाळी सगळ्या एकत्र करून घेऊया. मुगाची डाळ, मटकीची डाळ, डाळी एकदम छान निवडून घ्यायच्या आहेत, हरभऱ्याची डाळ. आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि साधारण 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. डाळी एकदम छान धुवून घ्यायच्या आहेत. मी डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला डाळीमध्ये पाणी घालायचे. डाळी भिजून साधारण 1 इंचभर पाणी वरती येईल एवढं पाणी मी घातलेलं आहे. आता ह्या डाळी मी साधारण 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. 4 तास झालेले आहेत आणि डाळी एकदम छान भिजल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम छान भिजलेली आहे डाळ. आता ह्या डाळीतलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर डाळीतलं पाणी मी काढून घेते. पुन्हा आता डाळीमध्ये पाणी घालते आणि छान आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. अजून एकदा मी स्वच्छ डाळ धुवून घेणार आहे. आता हेही पाणी मी काढून घेते. पुन्हा मी दुसऱ्यांदा डाळ धुवून घेतलेली आहे आणि आता खाली एक भांडं घेतलं आहे, त्यावरती मी चाळणी ठेवली आणि ही डाळ आपल्याला चाळणीवरती काढून घ्यायची आहे. म्हणजे डाळीतलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. साधारण मी 25 ते 30 मिनटं डाळ चांगली निथळून घेणार आहे, कारण डाळीमध्ये जर जास्त पाणी राहिलं तर आपल्याला सांडगे तोडता येत नाही, मिश्रण पातळ होतं. आता ही डाळ मी अशीच 25 ते 30 मिनटासाठी निथळायला ठेवली आहे. 25 ते 30 मिनटं झालेली आहे. मी डाळ चांगली निथळून घेतलेली आहे. हे पहा, डाळीचं पाणीसुद्धा खाली आलेलं आहे. जेवढं पाणी होतं तेवढं निघून गेलेलं आहे. आता आपल्याला सांडग्यासाठी अजून काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. मी इथे एक वाटी भरून कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि 2 गड्डी लसूण सोलून घेतला आहे. साधारण 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या आहेत. 2 चमचे जिरे घेतलेले आहेत आणि इथे मी 2.5 चमचे लाल तिखट घेतले. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. 1/2 चमचा इतका हिंग घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली. चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपण जी भिजवलेली डाळ आहे ती मिक्सरला रवाळ अशी वाटून घेऊयात. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची. डाळ वाटताना आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही. तर ही डाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे आणि आता पाणी न घालताच थोडी जाडसर अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे. आता वाटलेली डाळ मी एका भांड्यात काढून घेते. आपल्याला अशीच जाडसर वाटून घ्यायची आहे, एकदम बारीक नाही करायची. आता ह्याच पद्धतीने मी राहिलेली डाळ वाटून घेणार आहे आणि ह्यातच मी लसूण आणि जिरे पण घालणार आहे, म्हणजे तेही व्यवस्थित वाटले जातात. हे पहा, लसूण घालते, त्यातच आपल्याला जिरे घालायचे आणि हे सुद्धा असं जाडसरच वाटून घ्यायचे. ही सुद्धा लसूण डाळ मी सगळं व्यवस्थित बारीक करून घेतले. असं आपण लसूण आणि जिरे एकत्र डाळीसोबत बारीक करून घेतले की ते व्यवस्थित बारीक होतात आणि व्यवस्थित पिठामध्ये मिक्सही होतात. तुम्ही खलबत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकता लसूण आणि जिरे. आता ह्याच पद्धतीने राहिलेली सगळी डाळ मी बारीक करून घेते.
मी सगळी डाळ मिक्सरला अशी जाडसर वाटून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्यामध्ये कोथिंबीर घालायची. कोथिंबीर मी 1 वाटी घेतलेली आहे. भरपूर कोथिंबीर घालायची. त्यातच हिंग घालते, हळद, लसूण आणि जिरे आपण आधीच मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं. तुम्ही जर खलबत्त्यामध्ये कुटून घेणार असाल तर तुम्ही ह्या टायमिंगला घालू शकता. लाल तिखट घातलेले आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचे सांडगे तयार करून घेऊयात. आपल्याला असंच पीठ पाहिजे. जास्त पातळ केलं तर सांडगे आपल्याला तोडता येत नाही. मी इथे एक ताट घेतलेलं आहे. ताटाला मी तेल लावून घेतले आणि आता आपल्याला त्यावरती सांडगे तोडून घ्यायचे. अगदी छान असे बारीक बारीक आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे. डाळ भिजून सांडगे केले की ते छान खुसखुशीत होतात आणि शिजतातही पटकन. छान असे लहान लहान सांडगे तोडायचे. आपण सांडगे वर्षभरासाठी करतो त्यामुळे ताटाला तेल लावताना अगदी पुसटसर लावायचे. जास्त तेल लावायचं नाही. जर जास्त तेल लावलं तर सांडग्यांना तेलाचा वास येतो आणि सांडगे खराब होतात. तुम्ही डाळ दळून आणणार असताल तरीसुद्धा डाळ 1 दिवस उन्हामध्ये चांगली कडकडीत वाळवून घ्यायची आहे. म्हणजे वर्षभर सांडग्यांना जाळी लागत नाही आणि सांडगे एकदम व्यवस्थित टिकतात. ह्याच पद्धतीने मी सगळे सांडगे तयार करून घेणार आहे. हे पहा असेच बारीक बारीक आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे. आणि आपण डाळ भिजवून जेव्हा सांडगे तयार करतो तेव्हा सांडगे असे तोडायला सुद्धा सोपे जातात. असेच आपल्याला तोडून घ्यायचे. मी सगळ्या पिठाचे सांडगे तोडून घेतलेले आहेत. आपल्याला असेच बारीक सांडगे तोडून घ्यायचे. आता हे सांडगे मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवते. 2 ते 3 दिवस सांडगे मी उन्हामध्ये छान वाळवून घेतलेले आहेत. सांडगे एकदम छान वाळलेत. असे लहान लहान सांडगे तोडले तर भाजीमध्ये पटकन शिजतात आणि खूप छान झालेले आहेत सांडगे. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून पहा. आपण हे सांडगे हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकतो. 1-2 वर्ष चांगले टिकतात. अजिबात जाळी लागत नाही सांडग्यांना. तर तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.